शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मनसेच्या प्रचारांचा झंझावात. शिवसेना उभाठा मनसेचे पॅनल क्रमांक 3 मधील अधिकृत उमेदवार प्रदीप सुरेश भोईर व सुषमा विशाल पाटील हे मशाल चिन्हावर तर ज्योती तुषार आभाळे कडाळी व भूषण बाळासाहेब जाधव हे रेल्वे इंजिन निशाणीद्वारे निवडणूक लढवित असून त्यांच्या प्रचाराचा झंझावात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. प्रचारादरम्यान शिवसेना संघटक किशोरभाई शुक्ला मार्गदर्शन करताना. ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा. अगदी धूळ खात मी तुम्हाला सांगितलं हसायला येईल. पाणीपुरीची गाडी बघा, वडापावची गाडी बघा, या रस्त्यावर भटक्या कुत्र्यांची घाण ही मातीत मिसळते आणि ती माती उडून जाते या सगळ्या अन्नांवर आणि ते आपण खातो. आपलं जर हवामान बघितलं, इथलं रस्त्याची धूळ बघितली, रस्त्याचे खड्डे बघितले, तर 60 वर्षात तो माणूस गेला तो 80 वर्ष त्याचं आयुष्य होतं. समजा 20 वर्ष गोष्टींना आपण मागे येतोय. आपलं आयुष्य 20 वर्ष आधी समजा. रोज ऍक्सिडेंट आहे, रोज अपघात आहे. बाजूच्या हॉस्पिटलमध्ये रोज एखादी तरी केस येते, कारण रस्ते इथे ठीक नाही. हे रस्ते जर इच्छाशक्ती असती तर कधीच करता आले असते. आपल्या इथे ह्या रस्त्याला पण थोड्या मारे दुकानं आणि मोबाईल फोन रोज घडतायत. कारण आपण आणलेलं पोलीस स्टेशन त्यावेळेस त्याला जर कमिशनर डेली आपल्याला 10-15-20 वर्षात केला असतं ना, तर आज 60 पोलीस, 4 पी आहे आणि 1 पी आहे, म्हणजे 4 पी आहे, 25 सब इन्स्पेक्टर, 4 पी आणि 25 सब इन्स्पेक्टर आणि 300 पोलिसांचा ताबा तिथे आपल्या सध्या झाला आता. आज 60 पोलिसांचं इथून मुगाडपर्यंत खेडेगावडी इथं लोकसंख्या एवढी वाढली आहे, हे काम त्यांचं नाही आहे. लिमिटेड माणसं काय करतील? स्वच्छतेचं एसआयचं आपण त्यावेळेस नियोजन केलं. एक एसआय आणि काही कामगार अजूनही तसं बघितलं तर इथे एक एसआय आता दिलाय. बरं 4 एसआय आपल्या विभागातच दिले पाहिजेत. इथून आता 18 आणि इथपर्यंत आपलं पॅनल आहे. मला प्रत्येक नागरिकाला एक सांगायचंय, तुम्हाला चांगलं जीवन जगायचं असेल तर 4 तगडे आणि उमदे उमेदवार दिले. प्रदीप भोईर यांना तुम्ही ओळखत असाल. सुरेश शेठ यांचा मुलगा आहे, अतिशय तळमळीने सकाळी 6 वाजल्यापासून उठवणी कामाला लागतो. भूषण जाधव हे वेल एज्युकेटेड उमेदवार आहेत आणि काहींच्या मागे त्याच्या घरचे मुंबई लोक आहेत. म्हणजे दशरथ तरेंसारखा माणूस जो पैसे समोरचा 2 कोटी खर्च करतो आणि दशरथ तरे घरबस निवडून यायचे. आणि आता यावेळेस सांगितलं की आम्ही आमच्या घरातला कोणी उभा राहणार नाही, आता नवीन उमेदवारांना आपण संधी देऊया. त्यांच्यासारखा माणूस आज 18वर येऊन प्रत्येकाच्या घराघरातल्या अडचणींना काम करण्याची तो संधी देईल. आपल्या कामास आपल्या लोकांच्या सेवेसाठी तोही येईल. इथं आम्ही सगळे आहोत. म्हणजे आपल्या 4ही उमेदवारांना जर तुम्ही